कृषी व्लॉगरचा झाला खतरनाक ॲक्सिडेंट, त्याच्यामध्ये वाचलाय माझा डोळा आणि मला भेटायसाठी झाले सगळे पाहुणे मंडळी गोळा। तर मंडळी झालं असं का आज टाकी टाकून ड्रेसिंग केली होती आणि सलाईन लावायचं काम चाललं होतं। पाहुणे मंडळी तर आलीच होती, त्यांच्या चालल्या होत्या गप्पा नेमका ॲक्सिडेंट कसा झाला काय, पण तुमच्या भावाला काय उमजत नव्हतं आणि थोड्या वेळाने उमजायला लागलं। मग डोळा उघडून बघितलं तर म्हणलं डोळ्याचा कार्यक्रम फायनल झालाय का। आज होता ॲक्सिडेंटचा दुसरा दिवस आणि मोठी पट्टी काढून त्यांनी छोटी ड्रेसिंग केली होती। तेवढ्याच सचिन शेट आपल्याला चहा द्यायला आले होते। सचिन शेट म्हणे एकदा चहा प्या आणि खुश व्हा डायरेक्ट। त्यानंतरच जेव्हा ड्रेसिंग काढली तेव्हा बघितलं का टाके अशा काही पद्धतीचे टाकले जेणेकरून ना आपल्या डोळ्यावरती कशाचं निशाण नाही राहणार। त्यानंतरच घरी आलो आणि लागलो ना भाऊ आपल्या कामाला। डोळा सुजेले तरी तुमचा भाऊ कामविमा करीत राहतो बरं का। त्यानंतरच उगावला होता तिसरा दिवस। तिसऱ्या दिवशी तुमचा व्लॉगर सकाळी सकाळी निघाला होता मळ्याच्या दिशेने, तसा सुजलेला डोळा घेऊन। बाकी तुमच्या भावाचं काम डायरेक्ट नाथखोळण जळगाव धुळे बरं का। माणसं आले होते आंब्याचे झाडं लावायला, ते लगेच सज्ज झाले होते। ते म्हणे ट्रॅक्टरची चावी द्या, आम्ही लगेच बिल घेतो। म्हणलं ट्रॅक्टरची चावी त्यांना देऊन टाकली आणि मी आलो होतो डायरेक्ट आपली मोटर चालू करायला। आता ही मोटर कशासाठी चालू करायची माहिती का, आपल्याला ज्या वावराला स्प्रे करायचं आहे ना त्या वावराला आपल्याला टिपडं भरायचं आहे सगळ्यात पहिले। मग मोटर चालू करून रँड्रिका फोकरीत पटके दिशा आलो होतो आपल्या कोबीच्या प्लॉटवरती। कोबीच्या प्लॉटवरती येऊन काय करायचं होतं तर आपल्याला हे टिपडं भरायचं होतं। मग टिपड्याजवळ आलो आणि बघितलं का मोटर तर अजून गुळण्याच मारी ती, पाणी याचा पत्त्या नाही राव। पाणी बिनी आलं, टिपडं भरलं आणि बी लागलं ना भाऊ डायरेक्ट फवारा मारायला। आता फवारा मारायला घेतलंय काय माहिती का, लारवासीन। 2 दिवस काय भाकर गोड लागत नाही। आता देदानकान श्रीलंकाच कार्यक्रम आहे। ते आता बाया म्हणे आम्हाला आहे ना दुसऱ्या वावरात नेऊन घाल। मग त्यांना दुसऱ्या वावरात नेऊन घातलं आणि मी आलो होतो डायरेक्ट फार्म हाऊस जवळ। फार्म हाऊस जवळ आणून बघितलं का ब्लोअर भरून डायरेक्ट रेडी आहे। आता भरलेलं ब्लोअर पाहून जसा उत्तावळा नवरदेव कसा राहतो तसं माझा कार्यक्रम होतो बरं का। डायरेक्ट बसलो ट्रॅक्टरवरती, म्हणलं किती डोळा सुजेल असला ना तर आपला एकच पक्ष नुसतं आंब्यावर लक्ष। नात करते काय, यावंच लागतंय सीझनला आंबे खायला। यावर्षी मित्रांनो जरा सीझन फेल गेला होता, पण यावर्षी तुमचा चांगला सपोर्ट राहिला, चांगल्या दुवा राहिल्या तर 100% बाग चांगला येईल बरं का। बाकी तुमच्या भावाला आहे ना गेट वेल सूनच्या कमेंट नक्की करत चला, जेणेकरून माझ्यातही थोडं एनर्जी वाढेल आणि तुमच्यासाठी मी नवनवीन व्लॉग घेऊन येईल। त्यानंतरच खालच्या बागाला मी चाललो होतो स्प्रे करायला। खालचा बाग स्प्रे करून झाला आणि त्यानंतरच आपली डब्याची पिशवी घेऊन मी निघालो होतो घराच्या दिशेने। तेवढ्यात आपले जावई आले ते विचारायला ॲक्सिडेंट कसं काय झाला। म्हणलं आता नंतर सांगा तुम्ही कसं काय झालं। की तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर फॉलो लाईक नक्की करा आणि तेवढं नोटिफिकेशन